नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली। या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात। त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चुकीची करते, पक्षाला किंमत मोजावी लागते असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। मात्र या मदतीवर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे। जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हटलं जात आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला भरीव मदत न दिल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे। मनसे प्रमुख राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले। महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे। शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि त्यांना शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची मुभा दिली। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज फैसला होणार आहे। देशभरात कोल्ड्रिफ्ट कप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपचे सेवन केल्यानंतर तब्बल 21 बालकांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 3 राज्य सरकारंना नोटीस पाठवली असून सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने पुढील 6 महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मिळते। या निर्बंधांमुळे आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाही। विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीच्या 18व्या मजल्यावरून उडी मारून पदवीच्या 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। विरारच्या बोळिंज येथील सुपर होम या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे। हे विद्यार्थी नालासोपाऱ्याच्या राहुल इंटरनॅशनल मध्ये पदवीच्या 3ऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। त्यांच्या सखाराम बाइंडर या नाटकाच्या 10 प्रयोगांमधून जमा झालेले मानधन त्यांनी पूरग्रस्तांना दिले। ही रक्कम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली आहे। रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। या वर्षीचा सन्मान जॉन क्लार्क, मिशेल एच डेओरेट आणि जॉन एम मार्टिनिस या अमेरिकन वैज्ञानिकांना मिळालाय। या तिघांना हा पुरस्कार इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टर्निंग आणि एनर्जी क्वांटायझेशन या शोधासाठी जाहीर झाला। हा पुरस्कार 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात प्रदान केला जाईल। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।